नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आजच्या खास रिपोर्ट मध्ये देखील आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा हा खास रिपोर्ट आहे खास आपल्या भारतातील क्रिकेट चाहत्यांसाठी. तर जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वात टीम इंडियाची यशस्वी सुरुवात झाली आहे. हो, नक्कीच टीम इंडियाने जसप्रीत बुमराह यांच्या नेतृत्वात बॉर्डर गावस्कर ट्रॉफी स्पर्धेत विजयी सुरुवात केली आहे. तर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर चौथ्याच दिवशी म्हणजेच 25 नोव्हेंबरला 295 धावांनी विजय मिळवला. तर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 534 धावांचं आव्हान दिलंय. मात्र भारतीय गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियाने गुडघे टेकले. भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला 58.4 ओव्हरमध्ये 238 धावांवर गुंडाळला. तर यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, के.एल. राहुल, जसप्रीत बुमराह हे टीम इंडियाच्या या विजयाचे शिल्पकार ठरले. तसेच भारत पर्थमधील या ऑप्टस स्टेडियम मध्ये विजय मिळवणारा हा पहिलाच परदेशी संघ ठरलाय. टीम इंडियाने या विजयासह 5 सामन्यांची मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. तर रोहित शर्मा यांच्या अनुपस्थितीत कॅप्टन जसप्रीत बुमराहने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. तर भारतीय फलंदाज फ्लॉप ठरले. पहिला डाव हा 150 धावांवर आटोपला होता. मात्र त्यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी कमालच केली. कांगारूंना पहिल्या डावात 104 धावांवर गुंडाळलं. जसप्रीत बुमराह याने 5 विकेट्स घेतल्या. तर डेब्युटंट हर्षित राणा याने 3 तर मोहम्मद सिराज याने 2 विकेट्स घेतल्या. तर भारताचा दुसरा डाव सलामी द्विशतकी भागीदारी त्यानंतर टीम इंडियाच्या फलंदाजांनी पुनरागमन केलंय. तर टॉप 4 मधील देवदत्त पडिक्कल याचा अपवाद वगळता इतर 3 फलंदाजांनी धमाका केलाय. यशस्वी जयस्वाल आणि के.एल. राहुल या दोघांनीही द्विशतकी सलामी भागीदारी केली आहे. तर के.एल. राहुल आउट होताच ही भागीदारी फुटली. के.एल.ने 77 धावा केल्या. त्यानंतर देवदत्त पडिक्कल याने 25 धावा करून माघारी परतला. यशस्वी जयस्वाल याने सर्वाधिक 161 धावा घेतल्या. तर ऋषभ पंत आणि ध्रुव जुरेल या दोघांनीही प्रत्येकी 1-1 विकेट घेतली आहे. वॉशिंग्टन सुंदर 29 धावांवर बाद झाला. तर विराट कोहली आणि नितीश कुमार रेड्डी या दोघांनी अखेरीस फटकेबाजी केली. तर विराट कोहली याने चौकारासह शतक ठोकलंय. तर विराटच्या कसोटी कारकिर्दीतील हे 30वं शतक ठरलंय. विराटच्या या शतकासह कॅप्टन बुमराहने 134.3 षटकांमध्ये 6 बाद करून 487 धावांवर दुसरा डाव घोषित केला. तर 46 धावांची आघाडी होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला 534 धावांचं महाकाय आव्हान मिळालं. तर ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव टीम इंडियाने तिसऱ्या दिवशी डाव घोषित केला. तर त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाला 3 झटके दिले. नॅथन मॅकस्विनी हा 0 वर आउट झाला. तर कॅप्टन पॅट कमिन्स हा 2 आणि मार्नस लबुशेन याने 3 धावांवर बाद केलाय. तर मार्नस आउट होता तर तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने चौथ्या दिवसाच्या खेळाला 3 बाद 12 धावांपासून सुरुवात केली. तर उस्मान ख्वाजा हा 4 आणि स्टीव्हन स्मिथ याने 17 धावांवर बाद केलाय. त्यानंतर ट्रेव्हिस हेड याने टीम इंडियाची डोकेदुखी वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र हेडला फार वेळ टिकला नाही. हेडने ऑस्ट्रेलियासाठी 101 बॉलमध्ये 89 धावा केल्या. तर मिचेल मार्शने 47 आणि मिचेल स्टार्कने 12 धावा केल्या. नॅथन लायन आला तसाच 0 वर परतला आणि हर्षित राणा याने एलेक्स कॅरी याला 26 धावांवर बोल्ड केलं. यासह ऑस्ट्रेलियाचा दुसरा डावा हा आटोपला आणि भारताने सामना जिंकला. तर आजच्या खास रिपोर्टमध्ये आपण इथेच थांबत आहोत. मात्र पुन्हा भेटूया नवीन विषयाला घेऊन. तोपर्यंत पाहत रहा न्यूज मराठी 24/7.